नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 29 एप्रिल 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, AAFC चॅम्पियन्स लीग 2026 कोणत्या संघाने जिंकली आहे? तर बघा, याचे विजेतेपद जे आहे ते अल अहली या संघाने जिंकले आहे. तर बघा, ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर अल अहली या संघाने AAFC चॅम्पियन्स लीग 2026ची जी आहे म्हणजेच यावर्षीची जिंकलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर इम्पॉर्टंट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, चला बघूयात आपण याबद्दल. सौदी अरेबियाच्या अल अहली सौदी FC या संघाने AAFC चॅम्पियन्स लीग एलिट 2026चे जे विजेतेपद आहे ते जिंकलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा, अंतिम सामन्यामध्ये 25 एप्रिल 2026 रोजी जेद्दाह येथील किंग अब्दुल्ला स्पोर्ट सिटी स्टेडियमवरती हा सामना खेळला गेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा, जेद्दाह म्हणजे बघा सौदी अरेबियाची राजधानी आहे. म्हणजेच अल अहलीने जपानच्या मचिडा झेल्विया या संघाचा 1-0 या फरकाने पराभव केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो बघा, हा जो विक्रम आहे तो या विजयासह अल अहली सलग 2 वेळा हे विजेतेपद मिळवणारा दुसरा संघ ठरलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, नॅन्सी ग्रेस रोम स्पेस टेलिस्कोप हा प्रमुख वेधशाळा मोहीम कोणत्या अंतराळ संस्थेने सुरू केली आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच नासा. तर बघा, नासा या अंतराळ संस्थेने नॅन्सी ग्रेस रोम स्पेस टेलिस्कोप हा जो प्रमुख वेधशाळा मोहीम आहे ते सुरू केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण याबद्दल. बघा, याचा उद्देश काय असणार आहे? तर हा टेलिस्कोप प्रामुख्याने डार्क एनर्जी, डार्क मॅटर आणि एक्सो प्लॅनेट्स म्हणजेच बघा, एक्सो प्लॅनेट्स म्हणजे काय? तर बघा, सौरमालिकेबाहेरील ग्रह यांचा शोध घेण्यासाठी तयार करण्यात आला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा, याची क्षमता काय आहे? बघा, याचा व्ह्यू हबल स्पेस टेलिस्कोपपेक्षा बघा 100 पटीने मोठा आहे. तर बघा, ज्यामुळे तो अंतराळाचे विस्तीर्ण फोटो अतिशय वेगाने घेऊ शकतो. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 3 बघा, नशामुक्त भारत अभियान 2.0 नुकताच कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच बघा, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय या मंत्रालयाने नशामुक्त भारत अभियान 2.0 याचे सुरुवात केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. चला बघूयात आपण याबद्दल. बघा, याचा उद्देश काय असणार आहे? तर भारताला अंमली पदार्थ मुक्त करणे तसेच तरुणांमध्ये व्यसनाधीनतेबद्दल जागरूकता निर्माण करणे असा याचा मुख्य उद्देश आहे. तर बघा, याची व्याप्ती म्हणजे बघा 2.0 आवृत्ती अंतर्गत हे अभियान आता भारतातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवले जात आहे. तर बघा, याचा प्रमुख उपक्रम आहे बघा, शाळा, महाविद्यालये आणि स्थानिक समुदायांद्वारे स्वयंसेवकाद्वारे अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करणे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 आहे, कोणत्या राज्याने तीव्र उष्णतेमुळे स्वयं लॉकडाऊनची घोषणा केली आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच केरळ. तर बघा, केरळ या राज्य सरकारने नुकतीच तीव्र उष्णतेमुळे स्वयं लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे. तर लक्षात ठेवा. बघा, केरळ या राज्याची राजधानी आहे बघा तिरुवनंतपुरम आणि केरळचे मुख्यमंत्री आहेत पिनरई विजयन. तर विद्यार्थी मित्रांनो, चला बघूयात आपण. एप्रिल 2026मध्ये केरळमधील काही जिल्ह्यामध्ये तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या वर गेल्यानंतर या आर्द्रतेमुळे उकाडा असह्य झाल्याने मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी ही घोषणा केलेली आहे. तर बघा, दुपारी 11 ते 3 या वेळेमध्ये थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळावे आणि या कालावधीला स्वयं लॉकडाऊन प्रमाणे मानून घराबाहेर पडणे टाळावे अशा सूचना केरळ गव्हर्नमेंट म्हणजेच केरळ सरकारने दिलेल्या आहेत. ओके, लक्षात ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे आजचा, नॅस्कॉमच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर बघा, नॅस्कॉमचे जे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत त्यांचं नाव आहे श्रीकांत वेलमकन्नी. तर बघा, ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. तर श्रीकांत वेलमकन्नी हे नॅस्कॉमच्या नवीन अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला बघूयात आपण. बघा, त्यांनी म्हणजेच श्रीकांत वेलमकन्नी यांनी सिंधू
सिंधू गंगाधरन यांची जागा घेतली आहे. ओके, तर बघा ज्यांचा कार्यकाळ एप्रिल 2026मध्ये संपलेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा आजचा. नुकताच भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या बँकेचा परवाना रद्द केलेला आहे? ओके, तर बघा त्या बँकेचं नाव आहे पेटीएम पेमेंट्स बँक. तर बघा तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 2026मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच 10वा. तर बघा या इंडेक्समध्ये म्हणजेच वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 2026मध्ये भारताचा 10वा क्रमांक आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर पहिल्या स्थानावर आहे बघा रशिया हा देश. ओके, तर रशिया हा देश या इंडेक्समध्ये पहिल्या स्थानावर आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स भारताचा 10वा क्रमांक आहे. ओके, तर बघा सायबर गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये भारत जगात 10व्या क्रमांकावर असून भारताचा एकूण इंडेक्स स्कोअर 6.13 आहे. तर बघा भारताला प्रामुख्याने ऑनलाईन स्कॅममध्ये स्पेशलाइज्ड आणि मध्यमस्तरीय तंत्रज्ञान गुन्ह्याचे केंद्र मानले जाते. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा या यादीमध्ये रशिया हा पहिल्या स्थानावर आहे आणि त्यानंतर युक्रेन, चीन आणि अमेरिकेचा क्रमांक लागतो. तर बघा हा जो निर्देशांक आहे तो ऑक्सफर्ड विद्यापीठातील न्यू साऊथ वेल्स विद्यापीठाच्या संशोधकांनी मिळून तयार केलेला आहे, जो की जगभरातील सायबर गुन्ह्यांच्या उत्पत्तीचा मागोवा घेत असते. तर लक्षात ठेवा. तर चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. कोणत्या विद्यापीठाने AIचा ऊर्जा वापर कमी करण्यासाठी हाफनियम ऑक्साईड मेमरिस्टर विकसित केला आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच बघा केम्ब्रिज विद्यापीठाने हा AIचा ऊर्जा वापर कमी करण्यासाठी हाफनियम ऑक्साईड मेमरिस्टर विकसित केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 9. तर बघा PM मित्र मेगा टेक्स्टाईल पार्कचे औपचारिक उद्घाटन कोणत्या शहरात झाले आहे? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच बघा हरदोई आणि लखनऊ या 2 शहरामध्ये PM मित्र मेगा टेक्स्टाईल पार्कचे नुकतेच औपचारिकरित्या उद्घाटन करण्यात आलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. तर बघा उत्तर प्रदेश या राज्यामधील लखनऊ आणि हरदोई या जिल्ह्याच्या सीमेवरती असलेल्या या पार्कचे औपचारिक उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर बघा हे जे उत्तर प्रदेशामधील कापड उद्योगाला चालना देण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मितीसाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. बघा जागतिक पृथ्वी दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच बघा 22 एप्रिल रोजी दरवर्षी आपण जागतिक पृथ्वी दिवस साजरा करतो. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा 2026ची थीम होती बघा या दिवसाची आवर पॉवर आवर प्लॅनेट. तर बघा आवर पॉवर आवर प्लॅनेट अशी थीम होती 2026च्या जागतिक पृथ्वी दिनाची. ओके, तर लक्षात ठेवा. तर याच प्रश्नाबरोबर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसाचे करंट अफेअरचे जे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. तर भेटूयात आपण